हॅलो. यानंतर या 4 ओव्हर संपल्या की पुढच्या ज्या 2 टीम आहेत त्यांनी लगेच टॉस करायला यायचंय. सूरज स्मॅशर्स आणि एमजी स्ट्रायकर्स या दोन्ही टीमने विनंती आहे, पहिल्या 4 ओव्हर संपल्या की आपण टॉस करायला या. अनाउन्स करा की इथं जर एक प्लेअर नसेल टीमचा आणि स्कोरिंग बिरिंग मध्ये काय प्रॉब्लेम झाला हे बघा माहिती पाहिजेत आणि तुमचे घरचे या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांना पण तुम्ही दिसले पाहिजेत. अमृता हिला सांग आता कोणची मॅच आहे, आपण टॉस कोणच्या मॅच केलं. आताची मॅच आपण पाहतोय राजस्थान रॉयल्स टॉस जिंकलेला आहे. शाह मॅव्रिक्सने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि चला बॅट्समन पाठवा राजस्थान रॉयल्स. पहिली मॅच इथे जिंकली होती आपण बघितलं, दिव्यांश टायटन आणि बंटी रायडर्स. दिव्यांश टायटन मागच्या वर्षीचे विजेते होते सीझन 2 चे, त्यांना धक्का बसलेला आहे. बंटी रायडर्सने त्यांना पराभवाचा धक्का दिला आहे. त्याच्यानंतर झाली धनलक्ष्मी 64 केल्या होत्या, असं वाटलं मोठी धावसंख्या आहे कारण पहिल्या मॅचमध्ये 46 झाल्या होत्या आणि 65 धावांचा पाठलाग RK सिल्वर या टीमने केलेला आहे आणि मॅन ऑफ द मॅच असणार आहे. बघूया, जाऊया मैदानाच्या मधोमध. अंपायर्स राजस्थान रॉयल्स आणि शाह मॅव्रिक्स. दोन्ही बॅट्समन आपण पाहतोय, एक योगेश दुसरा निकू. राजस्थान रॉयल्स RR राजस्थान रॉयल्स. टॉस जिंकला शाह मॅव्रिक्स, फील्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टॉस जीत के पहले फील्डिंग करने का निर्णय. बल्लेबाजी के लिए योगेश और निकू. आज के जैन प्रीमियर लीग का ये तीसरा मैच. अब तक स्टेट में 4 छक्के लग चुके हैं. राजस्थान रॉयल ललित ओसवाल ओनर, शाह मॅव्रिक्स विकी शाह, RK सिल्वर. रिमल पालरेचा खुश है, 65 रनों का लक्ष्य था, पूरा किया है. और महेंद्र ओसवाल धनलक्ष्मी के ओनर. पहला बॉलर्स नेम जिनांश. अंपायर मॅच चालू होते. जिनांश पहिला चेंडू टाकतोय, समोर योगेश. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा मिळत आहेत. white+1. मॅच आता राजस्थान रॉयल्स बॅटिंग आणि शाह मॅव्रिक्स फिल्डिंग. स्ट्राईक एंडला योगेश, नॉन स्ट्राईक एंडला निकू. बॉलर्स जिनांश. white+1 पहिल्या चेंडूवर व्हाईट बॉल आणि त्याच्यावर आलेली सिंगल. 2 धावा. जैन प्रीमियर लीगचा थरार आपण या लोणावळ्यामध्ये पाहतोय. नो बॉल, लाईनच्या बाहेर आहे. डबल टॅप है, नो बॉल है. मग फ्री हिट है, फ्री हिट है. वाईट नको, नो बॉल. 1+1 नो चे द्या. 2 धावा इथे येत आहेत. फ्री हिट होती, योगेशने आपलं खातं उघडलंय. धावसंख्या झाली ती 4. निकू एकच काढली, 2 रन काढले. डेड बॉल आहे. निकू मला तो स्ट्राईक एंडला पहिल्यांदा योगेश होता तेव्हा व्हाईट बॉल आली, सिंगल आली
नो बॉल आला आणि त्याच्यानंतर निकूने आता 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या आपण पाहतोय ती 4 झालेली आहे राजस्थान रॉयल्स. रोहित ओसवाल मालतोडे कॅप्टन आहे. जिनांश मालतोडे कॅप्टन आहे आणि तिकडे रोहित ओसवाल ज्यांनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे. हो ढकलला चेंडू. निकूने पुन्हा एकदा 2 धावा, 4 धावा निकू आणि 2 अवांतर अशा 6 धावा झाल्या त्या राजस्थान रॉयल्स संघाच्या. हो 4 धावा, 22च्या 4 धावा, अवांतर धावा 6, संघाची धावसंख्या 10. माझ्याकडे बघा मी सांगतो तुम्हाला निकू 4 वर खेळतोय. एक आडवा बॅटनं मारलाय जिनांशचा चेंडू मिड विकेटला. स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे 2 धावा. चेंडू थोडीशी फेक खराब, दोन्ही बॅट्समन एकाच क्रीज मध्ये आणि मधोमध सापडले त्यांनी फलंदाज बाद होत आहेत ते इथे आपण पाहतोय. योगेश खातही खोलता आलं नाही ते योगेशला. आता 2 घेतलं ना, आता किती घेतलं, आता 2 काढले ना, तिसरीला आउट झाला ना. माझ्याकडे आहेत बघ 2 4 6 8 आणि 4 12 झाले, 12 झाले, 12 रन झाले, 12. आता तिसरीला आउट झाला ना, तिसरीला आउट झाला, 12 रन झाले, 12 माझ्याकडे लक्ष द्या. जिनांश नवे बल्लेबाज, नवीन बॅट्समन दक्ष. माझ्याकडे लक्ष द्या ना, मी बोलतो ते. पुन्हा एकदा 2 धावा. निकू 14 धावा धावफलकावर लागल्यात, 14 धावा. मला सांगायचं जरा स्कोरर कोण आहे. 14. निकू 8 वर खेळत आहे, अवांतर धावा 6 आहेत आणि राजस्थान रॉयल्स हो रिवर्सचा हा चौकार गलीमध्ये 4 धावा मिळतात निकूला. 18 झाले आता ते बघा ना. 2 रन. जिनांसचं पहिले षटक संपलंय. 18 धावा. बॉलर्स क्रिश का गाना सुनेगा. क्रिश आलाय गोलंदाज आणि समोर फलंदाज आहे तो दक्ष. फाईन लेगला चांगला फटका खेळलाय, सिंगल डबल घेतोय दक्ष. धावसंख्या झाली ती 20. पहिल्या षटकामध्ये जिनांशने दिले 18. दक्ष आलाय बघ, बॅटिंग करतोय आता. हो शॉर्ट चेंडू होता, मस्त फटका मारलाय लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून चाललाय हा. 4 धावांसाठी आलाय चौकार दक्षच्या बॅट मधून. 18-4-22 24 झाले का, 24 स्कोर सांगायचा. 24 दुसरी वर. मस्त फिल्डिंग, चांगला थ्रो, कीपर कलेक्शन करू शकला नाही. कलेक्ट करताना 4थी धाव. 4 धावा धावून पूर्ण केल्या आहेत त्या दक्ष आणि निकू या 2 फलंदाजांनी. 28 धावा राजस्थान रॉयल्स फिल्डिंग करण्याचा जो निर्णय घेतला शहा मॅव्रिक संघाने आणि तो कुठेतरी चुकीचा ठरवतोय तो राजस्थान रॉयल्स. निकू आणि दक्ष एज लागले गलीमध्ये. तो फिल्डर आहे, हा तो फिल्डर आहे, त्यांचा फिल्डर नाही आला ना. दक्ष ओसवाल गोलंदाज क्रिश. 29 धावा, 29. मिड विकेटला मस्त फिल्डिंग, सिंगलच मिळते ती फलंदाज निकूला. धावसंख्या झाली ती 1/30. 1/30.
दक्ष 2 धावा घेत आहे. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर किती झाला सांग? 31 का किती? नाही 2 आले. 32. एक शॉट आहे का? नाही 32 रन. 32. 14 धावा क्रिशने दिल्या. 18 धावा जिनाशने दिल्या. धावसंख्या 32 आहे. राजस्थान रॉयल्स बैटिंग या ठिकाणी टॉस हारल्यानंतर बैटिंग करतोय. अब तक 32 रन बना चुकी है 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर में. 16 का औसत चल रहा है. बॉलर्स नेम वरुण अरुण. बॉलर्स नेम करुण. करुण नो बॉल आहे. 2 टप्पी बॉल आहे. 1+1 ना. 2 धावा मिळतील आणि प्रीहिट पण मिळेल. स्कोर वाढतोय. स्कोर होतोय तो 34-34. पुन्हा एकदा 9 बॉल आहे ना. परत 9 बॉल आहे आणि त्याच्यावर 2 धावा आल्या. 37 धावा. 3 धावा आल्या त्या चेंडूवर. प्री हिट. पंचांचं हेलिकॉप्टर फिरलेलं आहे. आडव्या बॅटनं मारल्या लॉंग ऑनला. दक्ष मस्त बॅटिंग चालू आहे. धावफलक हालता ठेवतात. मध्येच एखादा चेंडू खराब मिळाला की चौकार मारतात. 39. 39. क्रिश करून गोलंदाजी करतोय. चांगली धावसंख्या आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये 18. दुसऱ्या षटकामध्ये क्रिशने दिल्या 14 आणि तिसरं षटक टाकतोय तो करून. धावसंख्या ते 39. आतापर्यंत 7 दिल्यात. मस्त बॉल फिरवतोय. थोडा एज लागले गलीमध्ये. स्वतः यष्टीरक्षक जाऊन उचलतोय. तोपर्यंत दक्षने 1 घेतलेली आहे. धावसंख्या जाते ती 40 वर. 1 बाद 40. 1 विकेट के नुकसान पर 40 रन राजस्थान रॉयल्स. शाह मॅव्रिक्स. हो अगोदरच आउट रे ओरडले आणि दांडी गुल केले. ती फलंदाज निकू. मस्त कॉन्फिडन्सचा चेंडू होता करुणचा. 1 विकेट मिळालेली त्यांना. ओव्हर झाली. विकेट मिळालेली आहे. जबरदस्त फलंदाजी केली निकू. 1 चौकार मारला. धावा केल्या आपल्या संघासाठी 14. निकू 14 धावांची चांगली खेळी. नवीन बॅट्समन. बॉल किती आहेत? बॉल स्कोरर बॉल किती सांगा ना. 1 मिनिट. 3 बॉल बाकी आहेत. रोहित कॅप्टन. रोहित ओसवाल मस्त फटका खेळला. मिड विकेटला दुसऱ्या धावसाठी धावतोय. धोका होऊ शकतोय. चेंडूची फेक मस्त आहे. रोहित ओसवाल कबड्डी खेळतात की क्रिकेट. 2 धावा. हो रिवर्स हिट विकेट आहे. हो रिवर्स मारायचं होतं. चली तो आबाद नाही तो बर्बाद. मारतो स्टंपला मारतो. बॅट लागले. हिट विकेट झालेत. रोहित ओसवाल बॅक टू द पॅव्हिलियन. चौकार मिळाला होता पण तिकडे स्टंपला बॅट लागली आणि हिट विकेट झालेले आहेत. रोहित ओसवाल. क्रिकेट में जोश के साथ होश का होना जरूरी है. बघूया इथे दिसेल बघा आपल्याला. स्कोर 42 ना. 42 धावा. नवीन बॅट्समन. बॅट्समन नेम. नवीन फलंदाज. दुसऱ्या धावसाठी धावतात. 2 धावा पूर्ण. बॅट्समन राकेश. 3 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पंचांचा इशारा आलाय. 3 ओव्हर के बाद स्कोर जा पहुंचा है 44. 44 म्हणजे 12 धावा या षटकामध्ये दिलेल्या आहेत त्या करून या गोलंदाजाने. करून जिनाशने दिल्या 18. क्रिशने दिल्या 14. करुणने दिल्या 12 आणि आता स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो दक्ष. बॉलर्स
बॉलर्स नेम आदी. हो वाट शॉट. नो नो साईडला गेला आणि इथे मात्र फलंदाज बाद झालाय. मला वाटलं की जैन प्रीमियर लीगचा 5वा षटकार येतोय का, पण इथे मात्र फलंदाज बाद झाला. दक्ष कुठली टीम आहे आता? सूरज स्मॅशर्स MG स्ट्रायकर्स. यानंतरची जी मॅच आहे सूरज स्मॅशर्स आणि MG स्ट्रायकर या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. पाहुणे कोण हो डायरेक्ट हिट आणि मिड विकेटच्या वरून मारला. आल्या नाही तर दक्षिण मालदोडा मारलाय. अक्षितनं मारलाय षटकार. दक्ष मगाशीच बाद झाला. अक्षितने इथे आऊट झालेला आहे, जेलबाद झालेला आहे. चांगली गोलंदाजी आधी याची. राहुल सरांनाच विनंती असेल टॉस करण्यासाठी. राहुल सर नाही तर आमच्या स्वीटी मॅडम त्यांना विनंती असेल टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. आता जी मॅच होणार आहे शेवटची 8 टीम आहेत, कारण ही 3री मॅच चालू आहे. 4थी मॅच आपण पाहणार आहोत. सूरज स्मॅशर्स आणि MG स्ट्रायकर दोन्ही कॅप्टन, बौद्ध कॅप्टन आणि आमच्या स्वीटी मॅडम यांना विनंती आहे टॉस करण्यासाठी. राहुल सर, स्वीटी राहुल ओसवाल. हो वॉट शॉट, मस्त फटका गॅप मधून. इथे नवीन आलेले बॅट्समन कोण आहेत? शुभम आल्या चौकारानं खातं उघडलंय, तयार होऊन आलेत पॅव्हिलियन मधून. चौकार मारला. धावसंख्या बरोबर वाढते. धावसंख्या होते 48. लागला डायरेक्ट हिट. अच्छा काम करेगा तो तालिया, गलत करेगा तो गालिया. आणि इथे मात्र बाद होतोय फलंदाज. चौकार मारला त्याच्यानंतर धावचीत झाला. स्वीटी मॅडम या ठिकाणी येत आहेत आणि कॅप्टन आमचे सूरज स्मॅशर्स. लहानपणी गोट्या खेळले असतील. डायरेक्ट हिट केलेला आहे. महावीर स्ट्रायकर्सने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. MG स्ट्रायकर ना, MG स्ट्रायकर्स टॉस विन MG स्ट्रायकर्स अँड फील्ड. सूरज स्मॅशर्स बॅटिंग आणि सूरज स्मॅशर्स बॅटिंग. धावसंख्या आपण पाहतो इथे 48. 48. लास्ट बॉल असेल. अंपायर आधीचा लास्ट बॉल असेल. नवीन बॅट्समन राजेश आणि दुसरा राकेश 2 ओव्हर खेळतात. राकेश जैन आणि राजेश. शेवटचा चेंडू आहे. 48 झालेले आहेत. पहिल्या मॅच मध्ये 46, दुसऱ्या मॅच मध्ये 64. उलटा शॉट आहे आणि हा 5वा षटकार येतोय JPL चा, जैन प्रीमियर लीगचा. आणि धावसंख्या होते आपण पाहतोय ती 54. जिंकण्यासाठी करायचे आहेत डबल पंजा 55. राजेशने मारला ना षटकार. हॅलो शेवटच्या ओव्हरला किती रन दिल्या? शेवटच्या ओव्हरला मॅन ऑफ द मॅच दिली का मगाची मॅन ऑफ द मॅच दिली. मैदानामध्ये आपण पाहतोय राजस्थान रॉयल्स आणि शाह मॅव्हरिक्स. टॉस जिंकला शाह मॅव्हरिक्स टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्स संघाने
54 धावा केलेल्या आहेत. जिंकण्यासाठी शहा मॅव्हरिक संघाला 55 धावांची गरज आहे. मस्त बॅटिंग, परंतु विकेट पण भरपूर गेल्या. 6 विकेट मालदोडे इथे गमावलेल्या आहेत. 6 विकेट गेले त्यांच्या. हाँ, नहीं, 2 मिनट ये पूरा 7 विकेट गेले आणि 54 गेलेल्या आहेत. नहीं रखना है. नहीं उनको इधर बिठा देता हूँ केविल भाई को बुला के काय नाव आहे त्यांचं? वो क्या आपको तो मुंह हालेन थाको ना नॉन सेकंडला प्रितेश आणि गोलंदाज आहे निकेश. ओके, जाऊया मैदानात जिथे जिंकण्यासाठी करायचे आहेत. शहा मॅव्हरिक संघाला 55 55 अँड बॉलर्स निकेश आधी स्ट्राईकला, प्रितेश नॉन स्ट्राईकला, निकेश तयार. हो, पहिला चेंडू जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, तेवढीच फिल्डिंग, वाट फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग, सिंगल. 55 बनाने हैं 23 में 54. निकेश तुम्हारा मैच हो गया ना? होएगा, एक भी मैच
राजस्थान रॉयल्स एज गलीमध्ये चाललाय चेंडू. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहेत. 2 धावा मिळत आहेत त्या प्रितेशला. 2 धावांनी संघाची धावसंख्या 3 झाले. प्रितेश 2 धावा. धावसंख्या 3. पंचावन्न धावांचा पाठलाग करायचा आहे. जैन प्रीमियर लीग आता मात्र वातावरण मस्त आहे. क्रिकेटला पोषक असं वातावरण आहे आणि लोणावळ्यामधलं वातावरण वेगळंच असतं. हॅलो. Hello. Okay. Match number 2. Man of the match goes to Nikhil Jain. I request Prakash Bhai Patrawala please come on the dice. प्रकाशभाई पत्रकाला विनंती करूया मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी. आणि मस्त बॉल. Nikhil Dot Jain, ball. I request you please come on the dice. दुसरा डॉट बॉल. निकेश व्हॉट अ बॉलिंग व्हॉट अ डिलिव्हरी. काय गोलंदाजी सुरू आहे. तिसरा बॉल विकेट. स्टंपिंग. Nikhil Jain. स्टंपिंग आउट झाला. कोण आउट झाला. रितेश. पाच चेंडू 3 धावा. पाणी 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 तिकडे पाणी घेऊन जा जरा. स्टंपसाठी स्टंपला ताण लागले. हा मग घेऊन जा स्टंप पण आता तिकडे. हा पाणी घेऊन जा जरा मैदानात. Nikhil Jain from RK Silvers please come on the dice to receive your trophy. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी यायचंय. काय नाव त्याचं. Nikhil. निखिल जैन मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि पाहुणे आमचे पत्रवाला सरांना विनंती आहे ही ट्रॉफी देण्यासाठी. जैन प्रीमियर लीग 8 टीम याच्यामध्ये खेळत आहेत. रोहित ओसवाल आत्ताचे कॅप्टन राजस्थान रॉयल्सचे 27 नंबर आणि जिनांश समोरचे कॅप्टन शहा मॅव्रिक्स. आजचे 8 संघ आपण पाहतोय. दिव्यांशा टायटन्स मुकेश पालरेचा ओनर. धनलक्ष्मी सुपर किंग महेंद्र ओसवाल. राजस्थान रॉयल ललित ओसवाल. बंटी रायडर्स बंटी जैन शहा मावेरिक. Match विकी number शहा. 2, man of the match goes to Nikhil Jain from RK Silvers. I request please Prakash Bhai Patrawala to come on the dice. बॉलर्स नेम. बॅट्समन कोणाला. नाव सांगा बॅट्समन. बॉलर निकेश. 1 बॉल टू गो. जिनांश मस्त. Thank you, 2 ma'am. धावा. Thank you, sir. 2 कोणी घेतल्या आता. जिनांश ने ना. 2 जिनांश. नाही जिनांशने 2 घेतल्या ना. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 5च धावा दिल्या आहेत त्या निकेशने. जबरदस्त गोलंदाजी आता जिंकण्यासाठी करायची आहेत. 18 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. सेकंड बॉलर्स. दुसरा गोलंदाज बॉलर शुभम. गोलंदाज शुभम राजस्थान रॉयल्स. हो डेड बॉल आहे. बॅट्समन आधी आहे ना तो. पहिल्या षटकामध्ये 5च धावा दिल्या आहेत त्या गोलंदाज निकेशने. आता 50 ची गरज आहे 18 मध्ये. स्कूप शॉट खेळायचं होतं.
कॅप्टन रोहित ओसवाल डबल टिबल 3 रन्स. बॅट्समन आदी 3 धावा मिळतात आधीला. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती स्कोर सांगायचं फक्त 8 धावा 55 धावांचा पाठलाग सुरू आहे. शहा मॅव्हरिक्स पुढे येऊन खेळायचं होतं पुन्हा एकदा. आता मात्र चांगली फिल्डिंग चांगला थ्रो 2 धावा. तिसरी मिळेल का? तिसरी पुन्हा एकदा 3 मिळाल्यात त्या फलंदाज जिनांशला. 3 धावांनी धावसंख्या 11. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 होत्या इथे आता 6 आलेल्या आहेत. 11 धावा 55 धावांचा पाठलाग करतोय शहा मॅव्हरिक्स आणि वाचवतोय तो राजस्थान रॉयल्स. हिट विकेट आत्महत्या. बोल्ड आहे ओके. मला वाटलं बॅट लागली. क्लीन बॉल झालेले आहेत. ट्रिपल अचीव झालेले आहेत ते जिनांश. आधी माफ करा आधी बाद होते. बोल्ड उडलाय. स्कोर किती 11 ना ओव्हर झाली का? शुभम गोलंदाजी करतायत. नवीन बॅट्समन लविश ओसवाल. स्कोर 11 धावा 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. 14 चेंडू मध्ये आता करायचे आहेत 44. 14 मे 44 14 बॉल्स 44 रन्स. चांगला फटका होता. सरळ नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला लागलेला आहे. सिंगल आलेले आहे ते नवीन फलंदाज लविश. 12 रन्स. जिनांश कॅप्टन स्ट्राईक एंडला आणि गोलंदाज शुभम. चांगला फटका होता. चकवलाय क्षेत्ररक्षकाला. चौकार आलाय जिनांशच्या बॅटमधून. कॅप्टन इनिंग खेळतोय जिनांश. 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 16. ओव्हर झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. 2 ओव्हर के बाद 16 रन. जीतने के लिए अब 12 गेंदे 29 39 माफ करा 39. रोहित बघा टेन्शन मध्ये आला. 12 चेंडू आणि 39 अजूनही करायचे आहेत. आता या षटकामध्ये 11 धावा दिल्या आहेत त्या शुभमने. 12 चेंडू आणि 39. 12 बॉल्स रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 39 रन्स. 12 गेंदे 39 रन. अच्छा क्रिकेट JPL जैन प्रीमियर लीग 3rd सीझन. आराम से 2 धावा इथे मिळतात. बॉलर राजेश लविश सिंगल. नो बॉल 1+1 फ्री हिट. किती झाला स्कोर सांगा. 19 ना 1+1 20. आणि हा उत्तुंग मारलाय ISPL चा 9वा. फ्री हिट आहे भाई. फ्री हिट आहे. सगळेच विसरून जातात. फ्री हिट. रन नाही आहे. विकेट पण नाही रन पण नाही. ISPL मध्ये 9वा मिळाला असता. बॉल काउंट आहे. बॉल काउंट आहे बघा. रोहित ओसवालचं लक्ष आहे. मॅच मध्ये लक्ष आहे. एकदा मैदानात उतरलं की क्रिकेटची नशा वेगळी असते. हो सावध पवित्रा घेतला. दुधा मनस्थिती कॅच घेऊ की मागे जाऊ आणि चेंडू अडवला. 2 धावा मिळतात. 2 धावा मिळतात त्या लविशला. जिनांशला 2 धावा मिळतात. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. रोहित ओसवाल चेंडूच्या खाली चुकी करणार नाही. झेल पकडला जातोय आणि बाद होतोय फलंदाज जिनांश आणि कॅप्टन टू कॅप्टन. कॅप्टनने कॅप्टनचा झेल पकडलाय आणि माघारी पाठवलाय तो जिनांशला. कॅप्टन आहे तो. ओव्हर झाली 4 बॉल झाले 2 बॉल बाकी आहेत. आता किती बॉल
2 चेंडू अजूनही बाकी आहेत ते राजेशचे. नो बॉल होता मगाशी. रोहित ओसवाल रोहित शर्मा सारखी इनिंग या ठिकाणी कॅप्टनशिप करतात. गौतम राठोड लॉंगॉपला ऑब्झर्व केलं तर चेंडूला सिंगल घेतली. दुसऱ्या धावसाठी धावतात धोका होऊ शकतो. 2 धावा मिळतात. ते नवीन आलेला फलंदाज कोण आहे बॅट्समन? गौतम राठोड. मला वाटलं रावडी राठोड. लॉंगॉनला पुन्हा एकदा मस्त फिल्डिंग. 2 धावा मात्र मिळत आहेत पुन्हा एकदा त्या गौतम राठोडला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. षटक क्रमांक 3 संपतोय. धावसंख्या झाली ती 26. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही करायचे आहेत 29 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 6. 6 गेंदे 29. कठीण लक्ष. मोठं आव्हान आहे. कठीण असं लक्ष आहे. 6 चेंडू 29. पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, शेवटची धाव येत नाही, तोपर्यंत भाकीत करणं चुकीचं ठरतं. कित्येक पंडित गायब झाले क्रिकेटमध्ये. कधी कधी 6 बॉलमध्ये 4 पण येत नाही. कधी कधी 6 बॉलमध्ये 36 पण आलेले आहेत, 37 पण आलेले आहेत. आणि हे अंडरआर्म क्रिकेट आहे. इथे नो बॉल वगैरे जास्त मिळतात. आता एकच करायचं आहे बॉलरला की चांगली स्टंप टू स्टंप गोलंदाजी करायची आहे. बघूया राजस्थान रॉयल बॉलर दक्ष. राजस्थान रॉयल्स वा वाड कॅच. कॅच पकडलाय आणि इथे फलंदाज मात्र माघारी परतलाय. आउट कोण झाला? राठोड का? लवेश बाद होऊन तंबूमध्ये परततोय. जबरदस्त जल्लोष राजस्थान रॉयल्सचा. 5 चेंडू 29. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. राजस्थान रॉयल्स थोडासा हवी झालाय या मॅच मध्ये, वरचढ झालाय. दक्ष राहुल दक्ष चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र चेंडू राहिले शिल्लक 4 आणि धावा करायचे आहेत 29. राजस्थान रॉयल बघा सगळे जमा होत आहेत कारण महत्वाची मॅच आहे. आता मॅच त्यांच्याकडे झुकले. 3 चेंडू आणि 28 ची गरज आहे. 27. 3 चेंडू 27 नंबर आहे रोहित ओसवालचा. फॉलो थ्रू मध्ये 1 नाही 2 नाही 3ऱ्या ॲटम मध्ये झेल टिपला जातो. राजस्थान रॉयल्स खुशीमध्ये आहेत आणि ही मॅच आता थोडीशी कलाटणी मिळालेली त्यांच्या बाजूने झुकलेली आहे. आता चेंडू शिल्लक असतील ते फक्त 2 आणि धावा करायच्या त्या 27. मोठे पटके मारावे लागतील तरी सुद्धा या धावा आता कठीण आहेत. 2 चेंडू 27 म्हणजे पूर्णपणे पराभवाच्या छायामध्ये आहे. तो मॅव्हरिक्स हा संघ फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 54 धावा केल्या होत्या राजस्थान रॉयलनं आणि त्या करताना आता कठीण होऊन बसलंय ते शाह मॅव्हरिक्स या संघाचं. 2 धावा 1 चेंडू 25 ची गरज आहे. पुढची मॅच स्मॅशर्स सूरज स्मॅशर्स आणि MG स्ट्रायकर्स टॉस जिंकलाय. तो MG स्ट्रायकर्स संघानं लगेच फिल्डिंग लावून घ्या. शेवटचा चेंडू होता आणि मॅच जिंकलेली आहे ते राजस्थान रॉयल्स. विनिंग टीमचं स्वागत आहे इथे आणि चांगला खेळ केला तो शाह मॅव्हरिक्स टीमनं. दुसरी मॅच मॅन ऑफ द मॅच लगेच काढायचा. जिंकली ना आमची जिंकली. ओके रोहितचा काका आहे मी चुलता. हो का? बस शांत ठेवा. स्वतः पण कुठे मोपडायचे का? मोपडा कोण आहे?